नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। एका नवीन विषयासह आणि नव्या दर्जेदार उत्तम माहितीसह आम्ही आपल्या या मराठी चॅनलमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पिकाच्या वाढीसाठी त्याला 15 वेगवेगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये लागतात। पण ती नेमकी अन्नद्रव्ये कुठली लागतात, ती अन्नद्रव्ये बाजारामध्ये कुठल्या नावाने उपलब्ध होतात, ती कुठल्या कंपनीची उपलब्ध होतात याबद्दल आपल्याला माहिती नसते। पण 15 अन्नद्रव्ये नेमकी कुठली आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसतात। तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेली 15 वेगवेगळ्या अन्नद्रव्ये, जी अन्नद्रव्ये बाजारामध्ये तुम्हाला कुठल्या नावाने उपलब्ध होतील आणि ती कुठल्या कंपनीच्या नावाने उपलब्ध होतील या संदर्भातली संपूर्ण माहिती देणार आहोत, जी आपल्याला दैनंदिन वापरामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। तेव्हा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला दैनंदिन वापरातल्या अन्नद्रव्यांच्या आणि खतांविषयी संपूर्ण माहिती मिळेल। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, कारण वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवणारा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात याची माहिती आपल्याला आहेच। बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आपली सूचना प्रतिक्रिया असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आम्ही आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेवरती उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। चला तर मग जाणून घेऊया 15 सूक्ष्म अन्नद्रव्यांविषयी आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजारातल्या नावांविषयी आणि त्यांच्या कंपन्यांविषयी। यातील शेतकरी मित्रांनो, पहिलं अन्नद्रव्य आहे नत्र। नत्र बाजारामध्ये साधारणतः दाणेदार खताच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतं आणि ते युरिया नावाने आहे। मग युरियाच्या बाजारातील टॉप प्रसिद्ध 5 कंपन्या कुठल्या आहेत, त्यातील पहिल्या क्रमांकावरती येते इफ्को, क्रिबको, त्याचबरोबरीने मंगला असेल, जय किसान, IPL या वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे युरिया आपल्याला उपलब्ध होतात। यातील दुसरं अन्नद्रव्य आहे स्फुरद। स्फुरद हे बाजारामध्ये आपल्याला दाणेदार खताच्या स्वरूपामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट या नावाने उपलब्ध होते आणि विद्राव्य खताच्या स्वरूपामध्ये 05234 असेल, 06020 असेल या नावाने आपल्याला उपलब्ध होतात। मग यांच्या बाजारातील प्रसिद्ध कंपन्या कुठल्या आहेत, यांचे ब्रँड्स कुठले आहेत, महाधन असेल, मंगला असेल, नर्मदा असेल, कृषक असेल, महाधनचं 05234 असेल, ICLचं नोवॅक पिकॅसिड 06020 असेल। या बाजारातील टॉप 5 प्रसिद्ध ब्रँड आहेत, ज्यांचा वापर आपण पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्याचा पुरवठा म्हणून करू शकता। त्यातील तिसरं महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे पालाश, अर्थातच त्याला पोटॅशियम म्हटलं जातं। मग पोटॅशियमचे दाणेदार खताच्या स्वरूपामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश असेल, सल्फेट ऑफ पोटॅश असेल, विद्राव्य खताच्या स्वरूपामध्ये 0050 असेल, 13045 असेल, हे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात। मग यांच्या टॉप लोकप्रिय ब्रँड कुठले आहेत, तर IPL असेल, मंगला, ग्रोमर, क्रिबको, महाधनचं 0050 असेल, कोरोमंडलचं 0050 असेल, हे टॉप 5 ब्रँड आपण वापरू शकता। या व्यतिरिक्त पिकाच्या वाढीसाठी कॅल्शियम हे अन्नद्रव्य फार उपयुक्त असतं। मग कॅल्शियमसाठी बाजारात उपलब्ध खतं कॅल्शियम नायट्रेट असेल, चिलेटेड कॅल्शियम असेल। या चिलेटेड कॅल्शियम आणि कॅल्शियम नायट्रेट हे बाजारामध्ये उपलब्ध होतात, पण याचे लोकप्रिय 5 ब्रँड कुठले आहेत, त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट हे महाधन या ब्रँडचं उपलब्ध आहे, कोरोमंडल या ब्रँडचं उपलब्ध आहे, इफ्कोचे चिलेटेड कॅल्शियम उपलब्ध आहे, त्याचबरोबरीने मल्टीप्लेक्स, प्रोचिल हे आनंद ॲग्रोकेअरचे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात। मॅग्नेशियम हे सुद्धा पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वपूर्ण अन्नद्रव्य आहे। मग मॅग्नेशियम बाजारामध्ये कुठल्या नावानं उपलब्ध होतं, तर बाजारामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असेल, मॅग्नेशियम ETDA असेल या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होतं। मग मॅग्नेशियमसाठी 5 लोकप्रिय कंपन्या कुठल्या आहेत, त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट हे महाधन या कंपनीचं आपल्याला उपलब्ध होतं, इफ्कोचे असेल, ग्रोमेरचे मॅग्नेशियम EDTA असेल, इन्स्टाचिल MG हे आनंद ॲग्रोकेअरचं असेल, नॅनो MG हे GLOIP कंपनीचं असेल, हे आपल्याला बाजारामध्ये मॅग्नेशियमच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होतात। त्यानंतर सल्फर हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण अन्नद्रव्य आहे। सल्फरचं बाजारातील उपलब्ध खत आहे बेनसल्फ, जे महाधन या कंपनीचं आपल्याला उपलब्ध होतं। त्या व्यतिरिक्त त्याचे लोकप्रिय ब्रँड्स कुठले आहेत, बेंटानाइट सल्फर असेल, हे सरदार या कंपनीचं उपलब्ध आहे, बेनसल्फ महाधन कंपनीचं उपलब्ध आहे, फर्टिस सल्फर मिल्स या कंपनीचं बाजारामध्ये उपलब्ध आहे। या कंपन्यांचे आपण सल्फर घेऊन येऊ शकता आणि पिकांच्या वाढीसाठी आपण याचा अन्नद्रव्य म्हणून वापर करू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, लोह अर्थात फेरस हे सुद्धा पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वपूर्ण अन्नद्रव्य आहे। मग हे बाजारामध्ये कुठल्या नावाने उपलब्ध होतं, तर हे बाजारामध्ये फेरस सल्फेट या नावाने उपलब्ध होतं, चिलेटेड फेरस या नावाने उपलब्ध होतं। मग याचे लोकप्रिय ब्रँड कुठले आहेत, याचे लोकप्रिय ब्रँड सांगायचे झाले तर फेरस सल्फेट असेल, मल्टीप्लेक्स फेरस सल्फेट असेल, पारस फेरस सल्फेट असेल, महाधनचं फेरस सल्फेट असेल, चिलेटेड फेरस असेल, न्यूट्रीबिल्डचं जय किसान या कंपनीचं न्यूट्रीबिल्ड हे सुद्धा असेल, याचा आपण वापर करू शकता। त्यानंतर झिंक हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण अन्नद्रव्य समजलं जातं। मग झिंकची बाजारातली उपलब्ध खते कुठली आहेत,
झिंक सल्फेट असेल, चिलेटेड झिंक असेल. आणि चिलेटेड झिंक आणि झिंक सल्फेट ही बाजारातले उपलब्ध नाव आहेत, पण यांचे ब्रँड कुठले लोकप्रिय आहेत? यांचे ब्रँड सांगायचे झाले तर झिंक सल्फेट महाधन या कंपनीचं उपलब्ध होतं, इफ्को असेल, मंगला असेल. चिलेटेड झिंक या प्रकारातील इन्स्टाचिल झिंक असेल, जे आनंद ॲग्रोकेअर या कंपनीचं उपलब्ध होतं. त्याचबरोबरीने चिलमिन हे अराईज ॲग्रो या कंपनीचं उपलब्ध होतं. या लोकप्रिय ब्रँडचे आपण झिंक घेऊ शकता आणि पिकाच्या वाढीसाठी त्याचा वापर करू शकता. या सगळ्यांबरोबरच शेतकरी मित्रांनो, बोरॉन हे सुद्धा फार महत्त्वपूर्ण अन्नद्रव्य समजलं जातं, जे पिकाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देतं. हे बाजारामध्ये कुठल्या नावाने उपलब्ध होतं? हे बाजारामध्ये बोरॉन या नावाने उपलब्ध होतं किंवा चिलेटेड बोरॉन या नावाने उपलब्ध होतं. मग याचे बाजारातील लोकप्रिय ब्रँड्स कुठले आहेत? याचे बाजारातील लोकप्रिय ब्रँड सांगायचे झाल्यास इन्स्टाचिल बोरॉन असेल, जे आनंद ॲग्रोकेअर या कंपनीचं उपलब्ध होतं. त्याचबरोबर इफ्कोचे बोरॉन असेल, न्यूट्रीफीड बोरॉन असेल, अराईज ॲग्रो या कंपनीचं बोरॉन असेल, त्याबरोबर ग्रोमीन या कंपनीचं बोरॉन असेल. या वेगवेगळ्या कंपन्यांचे बोरॉन आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात. त्यानंतर येतं शेतकरी मित्रांनो मँगनीज. मँगनीज हे अन्नद्रव्यसुद्धा पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वपूर्ण योगदान देतं. मग मँगनीज बाजारामध्ये कुठल्या नावानं उपलब्ध होतं? मँगनीज सल्फेट असेल, चिलेटेड मँगनीज असेल, या नावाने हे बाजारामध्ये उपलब्ध होतं. मग या मँगनीजचे बाजारातील लोकप्रिय नावं कुठले आहेत किंवा ब्रँड्स कुठले आहेत? मँगनीज सल्फेट हे महाधन या कंपनीचं उपलब्ध होतं, इफ्को असेल, मॅक्सफीड मँगनीज सल्फेट असेल, चिलेटेड मँगनीज या प्रकारातील मल्टीप्लेक्स मँगनीज असेल, मल्टीमोल चिलेटेड मँगनीज असेल, प्रोचिल मँगनीज हे आनंद ॲग्रोकेअर या कंपनीचं असेल. ही मँगनीजचे विविध प्रकार आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात. यानंतर पिकाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारं अन्नद्रव्य म्हणजे तांबे अर्थात कॉपर. बाजारामध्ये कॉपरची खते कुठल्या नावाने उपलब्ध होतात? तर बाजारामध्ये चिलेटेड कॉपर असेल, कॉपर सल्फेट असेल, या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होतात. मग याचे लोकप्रिय ब्रँड कुठले आहेत? मंगलाचं कॉपर सल्फेट असेल, मल्टीप्लेक्स कॉपर सल्फेट असेल, या वेगवेगळ्या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होतात. यांचा वापर करून आपण पिकाची वाढ व्यवस्थितरित्या करू शकता, त्यातून भरघोस उत्पन्न कमवू शकता. शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण अन्नद्रव्यांविषयीची माहिती म्हणजे बाजारामध्ये कुठल्या नावानं उपलब्ध होतात, त्यांचे लोकप्रिय ब्रँड्स कुठले आहेत, या संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश एकच होता की आपल्याला पिकाच्या वाढीसाठी नेमकं कुठलं अन्नद्रव्य लागतं याची माहिती नसते, किंवा हे अन्नद्रव्य बाजारात कुठल्या नावाने उपलब्ध होतं याची माहिती नसते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे अन्नद्रव्य बाजारात कुठल्या कंपनीचं उपलब्ध होतं हे आपल्याला माहिती नसतं. मग हाच मुद्दा, हाच प्रश्न डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी आम्ही या विषयाची व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर आजच तुम्ही भारत ॲग्रीचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला म्हणजे तुमची समस्या सुटली हे आम्ही खात्रीशीरित्या सांगू शकतो. बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. आपली प्रत्येक सूचना, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आम्ही तिच्यावरती प्रतिक्रिया जरूर देऊ. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी आता आपली रजा घेतो. आपल्या पिकांसाठी सुयश चिंतितो आणि इथेच थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.